श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हीही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा. भाग्यवंत ठराल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. यंदा किती तारखेला साजरी होणार महाशिवरात्री? मुहूर्त आणि पूजाविधी. भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाचा सण संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. यासाठी शिवमंदिरांमध्ये जय्यत तयारी केली जाते. अनेकांच्या घरी रुद्राभिषेक आणि शिव उपासना केली जाते. शिवमंदिरांमध्ये भाविकांची गर्दी असते. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री उत्सव साजरा केला जातो. असे मानले जाते की पार्वतीने भगवान शिवांना पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या केली होती आणि या दिवशी त्यांची तपश्चर्या सफल झाली आणि भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला. तथापि प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्दशीला मासिक शिवरात्रीचे व्रत देखील पाळले जाते आणि विशेष पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने जीवनात अपार सुख आणि समृद्धी प्राप्त होते. महाशिवरात्री कधी असते? पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी 8 मार्चला रात्री 9:57 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9 मार्चला संध्याकाळी 6:17 समाप्त होईल. प्रदोष काळातच भगवान शिवाच्या उपासनेला विशेष महत्त्व असल्याने महाशिवरात्री हा उत्सव 8 मार्च रोजीच साजरा केला जाईल. महाशिवरात्रीची पूजा पद्धती. महाशिवरात्रीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे. अंघोळीच्या पाण्यात थोडे गंगाजल टाकावे. त्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वतीला नमस्कार करून व्रत आणि पूजा करण्याचा संकल्प करावा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. शिवमंदिरात जाऊन शिवाचा अभिषेक करावा किंवा घरी रुद्राभिषेक करावा. यासाठी शुभमुहूर्तावर एका चौरंगावर लाल कापड पसरवावे. त्यानंतर माता पार्वती आणि भगवान शिव यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करा. भगवान शिवाला कच्चे दूध किंवा गंगाजलाने अभिषेक करा. यानंतर पंचोपचार करा आणि विधीनुसार भगवान शिव आणि माता पार्वतीला अभिषेक करा. पूजेच्या वेळी भगवान शंकराला भांग, धतुरा, फळे, मदार, बेलाची पाने इत्यादी अर्पण करा. पार्वतीला शृंगार अर्पण करा. यानंतर शिवचालीसा किंवा शिवस्तोत्राचे पठण करा. भगवान शिवाच्या मंत्राचा जप करा. दुसऱ्या दिवशी सामान्य पूजा करून उपवास सोडावा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्याबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही. तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.